नमस्कार मंडळी, मी अपूर्वा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज मी इथे पुरी आणि पिवळ्या बटाट्याची भाजी बनवत आहे। पुरी सर्वांनाच येते, पण काही जणांच्या पुऱ्या ते फुगत नाही किंवा चपट्या बनतात। तर त्यासाठी मी तुम्हाला पुरी बनवण्याची प्रोसेस इकडे दाखवत आहे। आता पुरी बनवण्यासाठी मी ते घेतलेले आहे 2 कप गव्हाचं पीठ, ते मी चाळून घेतलेलं होतं आणि मग ह्याच्यामध्ये मी 2 चमचे बारीक रवा, चवीपुरतं मीठ घालून थोडं पाण्याचा हात घालून मी त्याला चांगलं असं घट्ट मळून घेणार आहे। असं एकत्र 2-2, 3-3 मिनिटाचं तुम्ही चांगलं घट्ट मळून घ्या आणि शेवटी मग तुम्ही हलका तेलाचा हात लावून परत एकदा चांगलं मळून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही पातेलं किंवा कपडा ठेवून तुम्ही हे पीठ जे आहे हे साईडला तुम्ही ठेवून द्या। चला तर मग आता बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी मी ते घेतलेले आहे लसूण, 2 चिरलेले कांदे, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, हिंग घेतलेले आहे आणि 5 ते 6 अशी उकडलेली बटाटी घेतलेली आहे, त्याला असं चौकन फोडी करून घेतलेली आहे। तर आता प्रथम मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी, जिरे आणि लसूण हे फोडणीला घातलेले आहे। ह्याला चांगलं असं ब्राऊन होऊन द्या। त्याच्यामध्ये मग कढीपत्ता आणि मिरची हे फोडणीला घाला आणि हे सर्व मिश्रण जे आहे तुम्ही असं तेलामध्ये फ्राय करून घ्या। आता ह्याच्यामध्ये तुम्ही हिंग आणि जे कांदे चिरलेले आहे ते ह्यात मिक्स करून त्यात हळद घालून तुम्ही बटाट्याची फोडी केलेली बटाटी आहे ती ह्यात मिक्स करून घ्या। आता त्याच्यावर अशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून अशी त्याला एकजीव करा आणि 15 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून बटाट्याच्या भाजीला तुम्ही चांगलं वाफवून घ्या। बटाटी आपली पहिलीच शिजलेली आहे, पण त्या बटाटीने ही जी फोडणी आहे त्याला शोषून घ्यायला पाहिजे, त्याची चव त्याच्यामध्ये आली पाहिजे। त्यासाठी आपल्याला ही बटाटी वाफवून घेणं खूप गरजेचं आहे। तोपर्यंत आपण इथे पुरी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी मी ते कढईमध्ये चांगलं तेल गरम करून घेतलेले आहे। छोटासा पिठाचा गोळा घेऊन त्याला असं चांगलं साईडनी लाटत आहे। मध्यम भाग जो आहे तो हलका जाड पाहिजे जेव्हा आपण पुरी लाटतो तेव्हा। ही माझी पहिली पुरी आहे, तुम्ही बघू शकता पहिली पुरीच माझी चांगली फुगलेली आहे। ठीक आहे, आता आपण दुसरी पुरी करून बघूया। आता हे तेल जे आहे हे ऑलरेडी गरम आहे, तर ह्याच्यामध्ये मी हलकं, जेव्हा आपण पुरी लाटतं तर हलकं पीठ लावायचं, जास्त पीठ लावल्याने तेल काळं पडतं। तर आता मी ही दुसरी पुरी टाकते आहे, ही पण चांगली अशी टम्मा फुगलेली आहे। जेव्हा आपलं तेल गरम असतं तर अशी पुऱ्या पटकन वरती येतात आणि चांगल्या फुगतात। आता ही माझी तिसरी पुरी आहे, तुम्ही बघू शकता। पुऱ्या तुम्ही जर चपट्या लाटल्या तर फुगायला थोडंसं त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, चपट्या लाटायचे नाही। मध्य भाग जो आहे तो हलका जाड राहायला पाहिजे आणि साईड त्याच्या हलक्या पातळ पाहिजे। ठीक आहे, ही माझी तिसरी पुरी पण बघू शकता तुम्ही चांगली टम्मा फुगलेली आहे। ठीक आहे, आता मी इथे चौथी पुरी दाखवते तुम्हाला।